सिच्युएशन सिरियस आहे. काय लोड घ्यायची गरज नाही. मी मावशा आणि आयांबरोबर पिशव्या घेऊन खूप फिरलो आयुष्यात. पण घरात आल्यानंतर ना एक उगाच एक देवाची पूजा करताना अरे कशाला गेलं, अरे ते कशाला गेलं. दुर्गे दुर्गट भारी तुझा विना चौजानी अनाथ नाते आंबे अक्कल आहे का तुला. पोहेत का आज जेवायला काय ती म्हणजे उसळ. बाहेर जाऊन कौतुक करतील, अरे भाभीजी आपने कितना अच्छा बनाया. आणि माझं बघताय तुम्ही, विम्बल्डन झालंय माझा असं. काय वाटतं की छत्रपती शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराज यांनी मुख्य जी राणी असेल तिचे शिक्के केले होते. मला मीटिंग आहे पण तू जाशील. अरे पण मला घरचं करायचंय, मुलांचं करायचंय, हे बाईबद्दल विचारलं नाही जात. जेव्हा माझ्या आईवडिलांची भांडणं व्हायची ना तेव्हा माझे वडील माझ्या आईला पत्र लिहायचे घरातल्या घरात, आणि मग त्याचं उत्तर माझ्या आई पत्रातूनच द्यायची. सो यू हॅव नो राईट. तुम्ही असं नाही बोलू शकत एका बाईला की तुम्ही काय करताय. अशी लग्न होतात, असा डिवोर्स होतो आणि लोक वेगळे होतात. जे हे दाखवतंय की ऍडजस्टमेंट करावी लागते जर तुम्हाला लग्न संसार टिकवायचा असेल. आजकालचे पुरुष नाही पण नाही मी काय पर्सनल अटॅक म्हणून सांगत नाही. यावेळी असं होणार आहे की जर लोकांनी मला शिव्या दिल्या, खूप पर्सनल होतंय पण तरी पण म्हणजे सांगतेच मी आता की हा फक्त आपल्याला चावी मारून गप्प बसतोय कळतंय आणि आपण फक्त बोलतोय. नमस्कार मंडळी, वायफळच्या या नव्या कोऱ्या भागामध्ये मी सुयोग आणि प्राची तुमचं स्वागत करत आहोत. आजच्या भागात जबरदस्त मजा येणार आहे. सासू, सून, सासर, माहेर, नणंद वगैरे हे सगळे जे काय डायनामिक्स असतात, ऑफकोर्स नवरा बायको मुलं वगैरे सगळे डायनामिक्स आले, हे आपण मालिकांवर सतत पाहत असतो. मला बरेच प्रश्न पडलेले असतात की हे अजून का होतंय, असं का सारखं दाखवतात. या सगळ्या प्रश्नांची उत्तर आज मिळतात की नाही मिळतात हे आजच्या भागात आपल्याला बघायला मिळणार आहे. कारण आजच्या भागात आपल्याबरोबर गप्पा मारायला, प्रतिक्रिया द्यायला, रिॲक्शन्स द्यायला आलेले आहेत दीप्ती केतकर आणि हरीश दुधाडे. या दोघांबरोबर आपण आत्तापर्यंतच्या काही क्लासिक मालिका चित्रपट आहेत ना, त्यातले काही सीन्स निवडलेले आहेत जिकडे असं वातावरण थोडं इंटेन्स होतं. ते सीन प्ले करून त्याच्यावर आपण ना रिॲक्शन्स दिलेत, आम्ही डिस्कशन्स केलेत आणि सगळ्यांच्याच घरात घडणारे विविध मुद्दे असे या प्लॅटफॉर्मवर आलेले आहेत. आता हा भाग तुम्ही तुमच्या नवऱ्याबरोबर, बायकोबरोबर, आई बाबा, सासू सासरे, आजी आजोबा, मावशा दोन किंवा अगदी माहेरची लोक, सासरची लोक कोणाबरोबरही बसून बघू शकता. एकमेकांकडे कदाचित तुम्ही असे बघणार वगैरे आहात तर असा चांगलाच स्पायसी पण विचार करायला लावणारा हा भाग आहे. मंडळी, या रिॲक्शन व्हिडिओमध्ये ना तुमच्याही रिॲक्शनला खूप महत्त्व आहे. त्यामुळे तुम्हाला जे काय वाटतंय जेव्हा पण ते लगेच तुम्ही कमेंटमध्ये टाका. आणि बऱ्याच कमेंट टाकल्यात तरी चालणार आहेत. आपण त्या सगळ्या वाचू आणि त्याच्यातही एक वेगळं डिस्कशन होऊ दे. एवढंच बोलतो एपिसोड चालू करतो. पण तत्पूर्वी मंडळी, वायफळला तुम्ही जर का सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून टाका, बेल आयकन दाबून टाका. वायफळ पत्रव्यवहाराचा तुम्ही भाग झाला नसेल तर तिकडे भाग व्हा. आणि वायफळ स्पेशल सुतारफेणी नावाचा आपला कार्यक्रम सगळीकडे होतोय आत्ता, तर तिकडे या. आपण एकत्र धमाल करू, एकत्र मजा करू. या सगळ्याच्या लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये आहेत. एवढं बोलतो, पुन्हा एकदा एवढंच बोलतो आणि सुरुवात करतो आजच्या या वायफळच्या नव्या कोऱ्या एपिसोडची विथ नन अदर दॅन दीप्ती केतकर आणि हरीश दुधाडे. लेट्स गो. तुमचं स्वागत आहे दोघांचं. थँक्यू. कसं वाटतंय दोघांना? खूप छान वाटतंय. मी थोडंसं कॉन्शियस आहे कारण माझ्या आयुष्यातलं हे पहिलं पॉडकास्ट आहे, त्यामुळे पण मला तू आहेस म्हटल्यावर मी जरा निश्चिंत आहे. काय लोड घ्यायची गरज नाही. मला कमाल वाटते. मी सुपर एक्सायटेड आहे कारण मी तुला सांगितल्याप्रमाणे ज्यांना मी सांगितलं की मी वायफळच्या पॉडकास्टला जाते आणि सगळे व्हॉट काय म्हणजे इन्क्लुडिंग पीपल फ्रॉम देअर 60s and 70s टू विशीतले आणि तिशीतले सगळेच. आणि मला वाटलं हो, अरे वा सगळे बघतायत ते आत्ता जगास. तर आपण काय करणार आहोत, सासू, सून, सासर, माहेर, काय नणंद, अशा ज्या डायनामिक्स किंवा गोष्टी आहेत त्याच्या विविध चित्रपटातल्या किंवा आधी होऊन गेलेल्या कामातले काही आपण सीन लावणार आहोत आणि ते बघणार आपण आणि मग त्याच्यावर आपण गप्पा मारणार आहोत आणि रिॲक्ट करणार आहोत. सोपं आहे. रेडी आहात? चला. सिच्युएशन सिरियस आहे. आपलं सरपंचपद महिला राखीव म्हणून घोषित झालंय. एक पेवर घेतो. आपल्या पॅनलची सरपंच पदाची उमेदवार म्हणून दूध घ्या
गॅसवर साय सांडली की मनाला लय लागतं माझ्या. एक पातेलं दूध उतू गेलं म्हणून काही होत नाही, काही होत नाही. इथं दूध उत्पादक संघाचे माजी अध्यक्ष बसलेत आणि तुझं काय चाललंय? तर तुला सरपंच पदाची उमेदवार म्हणून उभं राहायचंय. हा, त्याकरता जनरल नॉलेज बिलेज पाहिजे पक्का. हाय बोला. आजूबाजूच्या परिस्थितीची माहिती पाहिजे. उद्या कोणी विचारलं आपले राष्ट्रपती कोण, माहितीये का? ते आपल्या आजूबाजूला असतात का? काय अक्कल शिकवले का नाही आई बापानं? का निस्ता स्वयंपाक शिकवला? एक तर वाटा नाही तर गोटा. निस्ती गाडाव आहे, पूर्ण गाडाव. काय चाललंय? मला विचारलं का यात पडायचंय नाही पडायचंय? हा, मी विचारलं का कधी पिठल्यात तेल तिखट किती घालतात ते? पुरण न सांडता पुरणपोळी कशी लाटा? काय हो पिशे? बिर्याणीला दम कसा देतात? काय हो मनेर? आणि हे आल्याच्या ऐवजी हळकुंड किसणारे तुमचं काढू का जनरल नॉलेज? पॉवर डायनामिकच चेंज हो झालं. एकदम. म्हणजे ऐकते ती पण एक गृहिणी म्हणून तिचं लक्ष त्या दुधाकडे. एक मिनिट आणि ते नाही आवडत साय सांडलेली किंवा दूध उतू गेलेलं, ते नाहीच आवडत म्हणजे. पुसताना व्याप पण होतो खूप. हो. हे नंतरचं पण बरोबर. मला तर योग्यच वाटलं. काय तुम्हाला माहिती आहे का बाकीच्या गोष्टी ह्याच्यात हे कशाला टाकतात, किती टाकतात, काय टाकतात? पटकन बोलायला कमी नाही करत आजकालचे पुरुष नाही, पण तरीही नाही मी काय पर्सनल अटॅक म्हणून सांगत नाही. नाही, पण हे किती खरं आहे म्हणजे की आजही अनेक वेळा बायको हिला सोयीस्कररित्या इन्व्हॉल्व्ह केलं जातं बिझनेसमध्ये किंवा कामामध्ये. म्हणजे तसं जर गरज पडली नाही तर त्यांना काही माहितीच नसतं. म्हणजे मला कायम असं खूप अभिमानाने वाटतं की छत्रपती शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराज यांनी त्यांच्या ज्या पट्टराण्या होत्या, म्हणजे मुख्य जी राणी असेल तिचे शिक्के केले होते. आणि त्या काळामध्ये जर महाराज समजा रायगड महाराजांनी सोडला आणि कुठेही असतील महाराज आणि रायगडात काही प्रॉब्लेम झाला तर त्या राणीचा शिक्का इज इक्वल टू महाराजांचा शिक्का होता. अच्छा. सो त्यांना तो दर्जा त्यावेळी दिला होता. म्हणजे आजही अनेक 99% पुरुष बायकोच्या हातात गाडीची चावी द्यायला घाबरतात, बरोबर, किंवा एक 500ची नोट एक्स्ट्रा द्यायला घाबरतात, किंवा माझे कार्ड्स तुझ्याकडे नाही नको राहू दे माझ्याकडेच ठेव, तू हरवशील. ह्या माइंडसेटची माणसं आहेत. आणि मला असं वाटतं की त्या काळी त्यांनी ते फारच लिबरल होते यार. म्हणजे आज हे बघता की नाही मला गरज असेल तर मी माझ्या बायकोला इन्व्हॉल्व्ह करणार यार, नाही तर तुला काय करायचंय, तुला काय माहितीये, तुला काय माहिती. किंवा आता 4 लोक मागे होती बसलेली त्याच्या 3 लोक, तरी तो पटकन बोलला. आणि असे बोलतात बरेचसे पुरुष, असं म्हणजे बघितलंय की असं. आणि मग त्या बाईचं काय राहतं, ती खेकसल्यावर तुमची काय राहिली असं, पण ते बोलतात म्हणजे. आणि आय थिंक या डायनामिक मध्ये तो थ्रेशोल्ड असतो, एक साईडने ऐकून घेणं तो एकदा क्रॉस झाला की परिस्थितीची फ्लिप. म्हणाली की तुम्ही मला विचारलं का की मला हे करायचंय की नाही करायचं, किंवा हा आता ही तर जाईलच, ही तर करेलच, असं जे गृहीत धरलं जात. मला लग्नाला जाता येणार नाही पण तू जाऊन ये, मला मीटिंग आहे पण तू जाशील, अरे पण मला घरचं करायचंय, मुलांचं करायचंय, हे बाईबद्दल विचारलं नाही जात, लग्नाला जाऊ नये है ना, ते असतंच. आणि असं नाही की सगळीकडेच होतं किंवा सगळीकडेच एक्स्ट्रीम होतं, कमी जास्त प्रमाणात कुठे ना कुठे काही ना काहीतरी असं होत असतं सगळीकडे. ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्याला शिक्षण याने काही फरक पडत नाही. म्हणजे किती तुम्ही उच्च शिक्षित आहात म्हणून त्यांच्या बायका खूप चांगल्या वागवतात ते असं काही नाहीये. हा अपब्रिंगिंगचा विषय आहे असं मला वाटतं. की जर माझ्या आईने मला लहानपणापासून शिकवलंय की बाई स्त्री ही देव्हाऱ्यातली देवी आहे आणि तिला तसंच बघितलं पाहिजे, तर ते मी माझ्या मुलांना सांगणार आहे. आणि हे संस्कार मी बघितलेत. माझे वडील, कधी माझी आई जर न बोलती झाली तर त्यांचं अस्वस्थ होणं मी पाहिलंय. म्हणजे छोटीशी गोष्ट आहे का, पण मला ती आता खूप गोड वाटते की जेव्हा माझ्या आणि माझ्या बायकोचं भांडण होतं त्यावेळी ते सॉल्व्ह करताना जेव्हा माझ्या आईवडिलांची भांडणं व्हायची ना, त्यावेळी माझे वडील माझ्या आईला पत्र लिहायचे घरातल्या घरात, आणि मग त्याचं उत्तर माझ्या आई पत्रातूनच द्यायची. आणि घरातल्या घरात ही पत्र एक्सचेंज व्हायची. आणि एक दिवस माझ्या हाती सगळी पत्र लागली आणि मग ती वाचल्यावर ना मला खूप छान वाटलं होतं. तेव्हा मी असे नाही 10वी 11वीला असेल मी. पण मला असं वाटतं की हे मी बघितलंय ना, मी हे नाही पाहिलं की माझ्या वडिलांनी कधी माझ्या आईवर हात उचललाय. मी हे नाही पाहिलं की माझे वडील म्हणाले तू मागे जागे जरा, मी बोलतोय ना. भांडणं जरी झाली, वाद जरी झाले ना, तरी त्याला एक डिग्निटी होती.
सो अपब्रिंगिंग अपब्रिंगिंग खूप गरजेचं की ते व्हेरी इम्पॉर्टंट. मस्त कारण आता इंटेन्स होणार आहेत गोष्टी आणि माझं बघताय तुम्ही विम्बल्डन झालाय माझा असं इकडनं असं मानेचा पूर्ण व्यायाम. पुढची लावूया. येस, लेट्स गो. दुर्गे दुर्गट भारी तुझं विण चौजानी अनाथ नाते आंबे अक्कल आहे का तुला? तुला अक्कल आहे का? दिवस नाही रात्र नाही लावल्या पर्स खाकोटीला आगी निघाले शॉपिंगला. पंचामृत कोण आणून देणार आहे? वडील तुझे का ढगातून पडणार आहे आज? ठेवलंय तिथे. मग इथे आणून दे आत्ता मला. दुर्गे दुर्गट भारी तुझं विण चौजानी अनाथ नाते आंबे करुणा विस्तारी दुर्गे अंबे तुझे. कुठे होते ग मी? देवघरातच आहात. अगं म्हणजे अंबाबाईची आरती कुठपर्यंत आली होती माझी? हा, वारी करत होता. जा आपण पण करा. वारी वारी जन्म मरणाचे वारी हारी पडलो. काय आहे? जाऊ? नाही, उपवासाचं सामान आणायचंय ना उद्याच, म्हणून जातीये. कारण शोधा घरातनं बाहेर पडायला. पायाला काय भिंगऱ्या लावल्यात का ग? चला. हे होतं. म्हणजे मी अशा लोकांना बघितलं. आता ही बाई आहे समोर, पण देवाची पूजा करताना अरे कशाला गेलं, अरे ते कशाला गेलं, अरे ते बघ ते खायचं हे कर, असं मी बघितलंय. लोकांना असं करतात. हो, म्हणजे त्यात लक्ष नाही, ते सोडून आजूबाजूला असतं. हा, तसं माझ्या आईचं पण अनेकदा होतं ना. म्हणजे स्पेसिफिकली मी घरात असताना, कारण तिचा फार कमी वेळ एक तर मी तिला सापडतो असा. सो जेव्हा ती असं पूजा वगैरे करत असते, तिचा मी तिला म्हणतो ना, एक डोळा इकडे आणि एक डोळा इकडे असतो तुझा माझ्याकडे. सो तिचं ना सतत असं असतं, काहीतरी चालू असतं, जप वगैरे किंवा वाचत असते, पण असं खूप काही चालू असतं तिचं. पोथी वगैरे वाचताना हे रिलेटेबल आहे म्हणजे अगदी. कारण ते डायनामिक आहे. पण आता ह्याच्यात तो एक दुसरा एलिमेंट पण आहे ना सासूचा, की तू असं कसं चाललीस बाहेर, खाष्ट. हा, तोही एक एलिमेंट आहे. आणि ती सून जेव्हा तिकडून निघते, म्हणजे ते बॅग उचलते, तेव्हा ती पण त्याच ह्याने चालली की उपवासाचं काहीतरी सामान आणायला चाललंय, पण मी थोडंसं कुठेतरी बसेन. विजय हास्य आहे तिच्या चेहऱ्यावर. म्हणजे कधीतरी असं असतं ना की सून म्हणते की मी जरा देवळात जाऊन येते आई, पण मग ते कधीतरी तिकडे जाऊन शांतपणे बसायचं असतं. हा, विजयी हास्य ते होतं. दॅट इज तिला बरोबर चुना लावून आय थिंक बऱ्याच लोकांना असं नव्हतं म्हणायचं. बऱ्याच लोकांना रिलेटेबल आहे ते 100%. मला तर असं वाटतं ते शॉपिंग असते ना, थेरपी, किंवा काय काय वेळा बायका वगैरे अशा ज्या शॉपिंगला पडतात बाहेर, ते आय थिंक ह्याच्यापासून पॉज म्हणूनच जात असावेत. कारण मी मावशा आणि आयांबरोबर पिशव्या घेऊन खूप फिरलो आयुष्यात, त्यामुळे त्यांचे तिकडचे जे काही कॉन्व्हर्सेशन आहेत तिकडे त्या मॉलमध्ये किंवा पूर्वी हिंद माता. पण मला हे मी बरोबर आहे तुझं म्हणणं, कारण हे ना मी खूप ऑब्झर्व केलंय. म्हणजे प्रत्येकाच्या घरात हे असतं बरं का. त्या तुलाही माहिती असेल की डायरेक्ट नाही सांगू शकत अनेक स्त्रिया सासूला. फॉर एक्झाम्पल, मी मैत्रिणीकडे चालले, हे दुपारच्या वेळी थेट सांगणं सगळ्यात रिस्की, कारण त्यांची झोपायची वेळ असते. त्यावेळी सुनबाईंनी असं एक घरात राहावं, घरात आता मी झोपते ना वगैरे, असा झोन मी खूपदा बघितला. माझ्या आजीचा बघितलाय. सो माझी आई काय, मग मी जाऊन येते, तिला सांग, मी आजीला सांग देवळात गेले, आणि मी आलो, तू गेली कुठे होतीस? नाही मी सुवर्ण मावशीकडे गेले. सो आय हॅव सीन दिस, की ह्या गोष्टी असतात की ते जरा कल्टी मारूनच जावं लागतं, ते स्ट्रेट नाही सांगतात. आमच्याकडे थोडं उलट आहे. माझ्या सासूबाई म्हणतात, दीप्ती जरा जाऊन ये बाहेर, तुला ब्रेकची गरज आहे, तू हे कर. पण त्या माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये मी ते पण बघितलंय की माझी एक मैत्रीण मला सांगते की हे खूप पर्सनल होतं आहे, पण तरी पण म्हणजे सांगतेच मी आता, की ती म्हणते की दीप्ती तू आईंना सांगितलंयस का? म्हणजे माझ्या सासूबाईंना तू सांग. म्हटलं हो, त्यात काय, किती वाजता येणार, किती वाजता येणार, सांगणारच ना. नाही, पण मी माझ्या सासूबाईंना सांगितलं नाही, फ्रॉम अ व्हेरी गुड एफ्लुएंट फॅमिली, ओके, पण सांगितलं नाही आहे तर तू पण सांगू नको. म्हणजे मला काही रिस्ट्रिक्शन नाही आहे, मी सांगूनच येणार. ठीक आहे, पण मी सांगत नाही आहे, मग तुझ्या सासूबाई सांगणार नाहीत ना? म्हटलं नाही, ते पण सवय नाही. सो हे पण एक आहे, अँड दिस इज रियालिटी. 90% मला असं वाटतं की हा रेशो खूप मोठा आहे, हे असं लपून लपून गोष्टी करण्याचा. कुठून कुठे आपण पोहोचलोय बघ ना, डायरेक्ट आरतीवरनं. पुढची क्लिप लावूया आता. येस येस येस. दादा आलाय.
काय आहे? कोणी ठेवले माझे कपडे इकडे? काय सॉरी. म्हणजे एवढा सीन बघून एक वेगळी इमेज तयार होऊ शकते हो, इथे कॅरेक्टरची. अगदी. पण हे जे आहे घालमेल आणि धावपळ, हे मी बघितलंय माझ्या घरात. कारण माझे वडील येण्याआधी हे आमच्या घरात व्हायचं की पप्पा आल्यानंतर ना त्यांना एकदम पप्पा दमून येतात. मग ते आम्ही सगळं म्हणजे आल्यानंतर माझंच काम असायचं पाणी देणं. ते आल्यानंतर त्यांना प्रसन्न वाटलं पाहिजे. तर हे मी बघितलंय. 4 वाजले पप्पा कधी येतील, पप्पा कधी येतील, सांगू पप्पा. आय हॅव सीन दिस. मला आता अविनाश दिसला ह्याच्यात. म्हणजे बरं, आता कन्फ्यूज होऊ नको. जेव्हा मी म्हणाली की मला अविनाश दिसला त्यात, आमची मालिका येते माहिती आहे 1 डिसेंबरपासून मी संसार माझा रेखिते ही मालिका येते सन मराठीवर. तर माझ्या पात्राचं नाव आहे अनुप्रिया अविनाश पाटकर. आणि तो हरीश दुधाडे हे अविनाश पाटकर हे पात्र साकारत आहेत. आत्तापर्यंत म्हणजे जे काही चाललंय मालिकेत आणि माझी घालमेल जी होती की तो आल्यावर किंवा मुलगी काहीतरी बोलते किंवा सासूबाई दुर्गाबाई काहीतरी बोलत आहेत, ते बोलत असताना माझं पहिलं रिॲक्शन म्हणजे त्याच्याकडे जातं. आणि हे अनुप्रिया म्हणून मी पण ठेवलं आहे, ते माझ्या कॅरेक्टरमध्ये आहे, पण मी ते ठेवलं आहे की त्याला आवडतं आहे का, मग बोलू नको बाबा तू गप्प बस. किंवा आई बोलते तर आई काहीतरी त्याला हे करते, चिमटे मारते आणि किंवा काहीतरी हे करते, फीड करते. तर माझं त्याच्याकडे लक्ष ट्रिगर करते की तो काय रिॲक्ट करतोय, तो काय. तर मला तोच दिसला बस. आणि त्यांना पण मिशी आणि ह्याला पण मिशी. असं होतं बायकांचं. आय थिंक. पण अशी व्यक्ती घरात काय मूडने एंटर करते त्याच्यावर पूर्ण मग घराचं. मला असं वाटतं ना की तो जो मूड आहे ना तो नंतर त्या व्यक्तीचं तयार होतो. अरे म्हणजे अविनाश करताना मला खूप असं वाटतं की का सडू आहे हा एवढा. काय होतं ना इव्हेंच्युअली त्या माणसाला पण सवय लागते. आता करताना मला खूप असं वाटतं की भले तो 2 मिनिटं आधी नाक्यावर माझ्या मित्रा वगैरे असा असेल, पण घरात आल्यानंतर ना एक उगाच एक देतायत ना मान, मग घेऊया ना, अशा झोनमध्ये ते जातात. आय डोंट नो वाय. म्हणजे पूर्वी असेल कदाचित, कारण एकच कमवता, ते पूर्वी खूप होतं ना तसं करता पुरुष वगैरे. आता काय सगळेच कमवतात आणि इक्वली कमवतात. सो ते इक्वेलिटी असल्यामुळे मला असं वाटतं आता तसं काही झोन नाहीये. पण बिंग अविनाश मला तू म्हणतेस ते खूप पटतंय की तो रिस्पेक्ट जर मला नाही मिळाला तर माझी कधी तार आलेल. म्हणजे की तू का नाहीये सत्ता. पण आता अविनाश सारखंच आता तू म्हणालास की पूर्वी असं व्हायचं, पण आता पण असं होतं रे बरेचदा. कारण असणार काही घरात होतं म्हणजे की एकच पुरुष आहे कमवता. आणि मी असं हे नाही करणार की तो चुकीचा आहे किंवा चुकीचा नाही. आणि तू म्हणाला ते पण बरोबर आहे की आता मी घरी आलो, मला मान मिळतोय तर घेणार, पण ते प्रेशर व्याप पण असतात ना. म्हणजे अविनाशला पण असतीलच ते व्याप, म्हणून तो असा वागतोय. 17 वर्ष झाली आहेत लग्नाला आणि घरचं एवढ्या मोठ्या कुटुंबाचं त्याला सांभाळायचं. तसे बरेचसे पुरुष असतील. म्हणजे ह्या कॉन्टेक्स्टमध्ये पण त्याचा पण बॅकग्राऊंड तशीच आहे की तो एक्झॅक्टली. आता म्हणजे हा सीन म्हणून तू बघशील ना, एक्झॅक्टली या सीनचं तू म्हणशील ना की हा एवढं वजन त्या ह्याला दिलंय, तर तू मालिका बघशील तर हे वजन अविनाशचं सकाळी उठल्यापासून आहे रे. आणि ते करताना मला खूप जाणवतं की तो नाश्ता करायला बसतो तर ही एवढी कन्फ्यूज असते की याला पोहे द्यायचे तर आज नको उपमा देऊया, नको काय देऊया. बरं द्यायचं तर आहे, तो तर सांगणार नाही. म्हणजे रोजची परीक्षा आहे रे हिची. आणि ही फॅक्ट आहे, हे रोज अनेक ठिकाणी घडतात या गोष्टी की त्याचे सॉक्स, त्याचा काय रुमाल, ह्या गोष्टी वेळेत नाही दिल्या तर नको बाबा चिडेल अविनाश. नाही. किंवा दुसरं काय माहिती ना, आता पोहे दिले तर आता त्या स्त्रीला वाटलं पोहे करावेशी, त्यांना आवडतात म्हणून त्यांनी एक दिवस खाल्लं आणि त्यालाच आवडतात काय. पोहेच काय. आणि बऱ्याच जणांचं असं होतं. अविनाशचं तर होतं, बऱ्याच अरे पराठाच कशाला. मग आता त्या बाईला कसं कळणार त्या मनात काय येते. बोला ना तुम्ही, कन्वे करा ना. सो दिस इज व्हेरी रिलेटेबल टू अविनाश पण. म्हणजे आणि इतर लोकांना 100% अशी माणसं आहेत. आणि मगासपासून आपण जे बोलतोय या सीनबद्दल किंवा या जे काय बिहेवियर्स असतात लोकांच्या त्याच्याबद्दल, तर मला असं पण सांगायला आवडेल की आपल्या प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी ते ट्रेट्स असतात, कमी जास्त प्रमाणात असतात. तर जे बघतायत सुद्धा की आम्ही आता बोलताना मला सुद्धा बऱ्याच गोष्टी रिअलाइज होतात की मी एवढं एक्स्ट्रीम नाही, पण हे कमी प्रमाणात माझ्या हातून कदाचित होत असेल. तर तोही एक मुद्दा आहे की आपण पण स्वतःबद्दल विचार करून बघितला पाहिजे की मी करतोय हे नाही करतोय. कारण की एक आरसा दाखवणं एक गोष्ट आहे, पण त्याच्यानंतर थोडे बदल किंवा थोडा विचार करणं पण एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे. डेफिनेटली. मला पूर्वी मी खूप असा होतो कशा बाबतीत, खाण्याच्या बाबतीत. मला म्हणजे दिवसाआड नॉनव्हेज लागायचं रे.
बायकोनी सरळ केला मला. हो. हो म्हणजे मी म्हणायचो की सांगते ना ती. हो 100%. ती हसणार आहे खूप ऐकून. कारण काय व्हायचं माझं असं व्हायचं, आज जेवायला काय ती म्हणायची उसळ. मी नाही, ते खाल्लं पाहिजे. आज मला हे सगळं वटणीवर का आणलं ते तिच्यामुळे झालं. बट अनेक ठिकाणी हे होत असणार की नाही खाणार नाही, किंवा बनवलं तर हे पोहेत का आज, बरं खातो दे. अरे कशाला, ती बाई इतकी मेहनत करून बनवते. ठीक आहे, आजकाल बऱ्याच घरी हाऊस हेल्प आहे, पण जेव्हा ती स्त्री स्वतःहून बनवते तेव्हा ती बाई पण कंटाळलेली असते. किंवा मीठ जास्त झालंय तर जरा प्रेमाने म्हटलं की अरे थोडंसं मीठ जास्त झालंय, पण ठीक आहे मी आता काहीतरी मॅनेज करतो, काहीतरी हे करून. नाही, पण बरेच जण असं नाही म्हणत, मीठ जास्तच झालंय, मीठ कमीच झालंय. त्या बाईबद्दल विचार केला नाही जात. बाहेर जाऊन कौतुक करतील, अरे भाभीजी आपने कितना अच्छा बनाया, पण मग स्वतःच्या बायकोबद्दल बोलताना की हे कशाला बनवलं, नाही हे हिचं चांगलं होत नाही, ही चांगलं नाही, बरं तुमचं चांगलं नाही यार. थिंक अबाउट दॅट वुमेन, हो की नाही. जे पुरुष स्वयंपाक करतात ना, मी तिकडेच त्यांना हा प्रॉब्लेम कधी येत नाही. मी स्वतः स्वयंपाक करतो त्यामुळे मला माहिती आहे हे करायला किती एफर्ट्स घ्यावे लागतात. सो एखादी गोष्ट मीठ उजवं होतं, कधी डावं होतं, बट स्टील खाल्ल्यानंतर ते कसं मॅनेज करायचं हे पण माहिती असतं. सो ते एफर्ट्स ज्याला माहिती आहेत ना, तो पुरुष कधीच असं म्हणू शकत नाही की हे नाही खाणार मी, किंवा हे कर वगैरे. किंवा एक साधी लाईन रे असं बोललं की अरे माझा नवरा म्हणतो दीप्ती हे तू तर काय दीप्ती चांगलंच कर, असं बोलल्यावर आय फील लाईक अरे मला केवढे अवॉर्ड्स मिळाले. त्याला ते जाणवत पण नसेल, पण किंवा त्याचा मेसेज येतो की ते तू रामेन बनवलेलं, मी बाहेर होते मैत्रिणींबरोबर, ती कमाल झालंय, फक्त मी ओव्हरस्टफ करायचं ना, पण उद्या पण टेस्ट करणार. मला सुयोग, मी त्याला बोलले नाही, पण मला इतकं बरं वाटलं. आणि हे बऱ्याच इतके खरंच अरे, पण बऱ्याच बायकांना ते असं सांगितलं की त्यांना किती आनंद मिळेल हे एका पुरुषाला कळलं पाहिजे. गाईज रिमेंबर दॅट. तर आता पुढची चित्रफित लावतो मी. मुद्द्यावर आला. घराचा खर्च, कर्जाचे हप्ते, मुलांच्या फीस, पैसा आणायचा कुठून? अहो आपली सेव्हिंग घरात बसून तुला काय कळणार आहे का? कोण कमावतं, तू की मी? विद्महे विष्णुपत्न्यै च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. एवढे पैसे तुझ्याकडे कुठून आले? तुम्हीच कमवले, पण आपल्या संसारासाठी त्यातनच थोडेसे जमवले. घ्या. आई तुझे पैसे तू का दिलेस? पिहू, संसारात तुझं माझं नसतं, आपलं असतं. कळलं का बाळा? एक तर मी पहिल्यांदाच अशी भूमिका करतोय. जनरली लोक माझ्या पात्राचं खूप कौतुक करतात, याची अशीच सवय आहे मला. पण करणारच आहे तरी कौतुक. आणि यावेळी असं होणार आहे की जर लोकांनी मला शिव्या दिल्या, जर त्यांना असं वाटलं की नाही 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 अविनाशला ना चपलेखाली मारला पाहिजे, तर मला छान वाटणार आहे. कारण आता ती माझी रिस्पॉन्सिबिलिटी की त्याचा राग यावा लोकांना. बरं. आणि एकीकडे ही रिस्पॉन्सिबिलिटी आहे की त्याचं वागणंही जस्टिफाय झालं पाहिजे. ते उगाचच वागतोय, उगाचच त्रास देतोय असं नाही वाटलं पाहिजे. सो आत्ताही जर तू प्रोमो बघशील तर ते कळतं की तो त्याच्यावरचं प्रेशर, मुलांचे कर्जाचे हप्ते, मुलांचं शिक्षण, पैसा कुठून आणायचा. सो आपल्याला माहिती आहे पैशाचं नाटक नाही रे करतायत. आपण सगळे एकदा कधीतरी या फेजमधून गेलोय की आपल्याकडे चणचण आहे आणि आता काय करायचं या झोनमध्ये. तर ते पात्र तसं आहे. आणि फक्त एक गोष्ट मला खूप वाटते की अनुप्रियाचं जे कॅरेक्टर आहे ना, ते बघताना लोकांना खूप असं वाटणार आहे दरवेळी की अरे इतकं समजून घेणारी, इतकी करेक्ट, म्हणजे 100% करेक्ट अशी तुझी बायको आहे रे. आणि तू त्यामुळे तिची सहानुभूती जाणार आहे ना तिला, त्या पात्राला. तरी तुला का कळत नाहीये काय व्हॉट शी इज गोइंग थ्रू, की तू नाही रे तिच्यावर प्रेम कर रे,
काही न करता ती एवढं करते. तू जर तिला चांगलं तिच्याशी वागलास तर ती केवढं करेल. आणि हे खूप कनेक्ट होतं. आणि मला ते तू म्हणालास की तिचा जो ह्या प्रोमोमध्ये तिचा कमबॅक आहे की ती आणून जे देते ना, की असं म्हणतात बघ की शेवटी आपण किती पुरुष आपण हे करू शकतो ते करू शकतो, असं कितीही केलं ना तरी आपल्या घरातल्या स्त्रिया यांच्याकडे जी नॅक असते ना काही गोष्टींची, ती बुद्धीच आपल्याकडे नसते. म्हणजे देवानीच नाही दिलेली ती बुद्धी आपल्याकडे. म्हणजे जसं की छोटासा आहे ना, किती गोड आहे त्याच्या डब्यांमध्ये ती पैसे साचवते, जे आपल्या सगळ्यांच्या आईने केलेलं आहे की वडिलांचे सेव्हिंग्स वेगळे पण आपले वेगळे. पण आत्ता पण करतो. थोडेसे पैसे असतातच इकडे तिकडे तिकडे तिकडे. तुझी बायको पण करत असेल, मी पण करते कुठेतरी. माझ्या बायकोचे मला सापडतात मध्ये मध्ये. हो ना, घेतो मी मध्ये. असे ठेवलेले असतात कुठेतरी, माझेच असतील. मला माहिती असतं माझे नसतील, मी ती घेतो, माझे करतो. त्यामुळे खूप छान आहे. म्हणजे बायकांच्या बाबतीत, स्त्रियांच्या बाबतीत असं होतं की पुरुष म्हणतात की तुला काय माहिती, तू कुठे काय करते. अरे तू कुठे काय करते म्हणजे काय, तुम्ही बाहेर जाता तेव्हा ती घरचं सगळं सांभाळते, तुमचे कपडे ती धुते, तुमचे सॉक्स ती धुते. बरं, सॉक्स आणि डार्क क्लोथ्स आणि पांढरे कपडे आणि पॅन्ट हे वेगवेगळं धुतलं जातं, ती स्त्रीला देते. त्यात पण हे तर अनेक लोकांना माहिती नसेल. बरं, इकडे एवढं लॉन्ड्रीची एवढी पावडर टाकायची, इकडे लिक्विडच टाकायचं, इकडे सॉफ्टनरच टाकायचं आहे. बरं, बरेच जण करतात, बरेच जण करत नाही, पण त्या स्त्रिया करतात, वेगवेगळ्या प्रकारे करतात. हे माझ्या सासूबाई शुगरवाला खात नाही म्हणून त्यांच्यासाठी वेगळं बनवलं जातं. सो यू हॅव नो राईट. तुम्ही असं नाही बोलू शकत एका बाईला की तुम्ही काय करताय किंवा काय हे नाही झालं माझं, अरे माझे कपडे नाही धुतले, नाही, तुम्ही नाही करू शकत. सो एक स्त्री म्हणून मी रिलेट करते. अनुप्रिया म्हणून तर मला त्रास होतो कधी कधी त्या गोष्टीचा. पण आता ते कळलंय इतक्या वर्षानंतर की तुम्ही तुमचं रिअल लाईफ आणि रील लाईफ हे वेगळं ठेवलं पाहिजे. पण मी त्या झोनमध्ये गेले ना त्या सीनच्या, आणि तो हरीश तिकडून खेकसला, हरीश म्हणजे अविनाश तिकडून खेकसला, किंवा एक वाक्य, किंवा आत्ता तर आमच्या सीन्समध्ये असं झालं आहे की तो फक्त असा बघतो आणि त्याच्या नजरेतच मला सगळं कळतं, अरे बापरे आता वाट लागणार आहे अनुप्रियाची. आणि मला खूप त्रास होतो तेव्हा. आणि आपोआप ते अश्रू येतात किंवा आपोआप ते सांगावंसं वाटतं, किंवा ते डायलॉग आहे, त्या डायलॉगच्या व्यतिरिक्त मनातनं पण बऱ्याचशा गोष्टी निघतात आणि जे सीनमध्ये रिलेटेबल असतात. लोकांना असं वाटतंय की काय तुम्ही तेच दाखवता, जसं मगाशी हिने मुद्दा मांडला की नाही तेच होतं, पण जसं की आयुष्यातही तेच होतं, काही वेगळं होत नाही. मला असं वाटतं की ही मालिका बायकांना यासाठी आवडेल कारण ती जी अनुप्रिया आहे ना, ती कुठेतरी दुसऱ्या किंवा कदाचित पहिल्याच एपिसोडला त्यांची सखी होणार आहे. पहिलं काय घडणार आहे ही मालिका बघितल्यावर, पहिला एपिसोड बघितल्यावर की अरे हे असंच होतं रे माझ्या बाबतीत पण, काही अंशी. काही जणी म्हणतील एक्झॅक्टली. पहिलं अनुप्रिया त्यांची मैत्रीण होणं, आणि पुढे जाऊन मेकर्स म्हणून किंवा आम्ही त्या मालिकेत काम करतोय म्हणून आम्ही त्यावर कुठेतरी ते सोल्युशन देण्याचा प्रयत्न करणार आहोत की खचून जाऊ नका तुमच्या आयुष्यात. नाहीतर मग तुमच्या आयुष्यात घडणारी घटना आम्ही पडद्यावर दाखवतो, ह्याच्यात काही मजाच नाहीये, तुम्ही ते जगताय ना ऑलरेडी. सो ह्याच्यामध्ये अनुप्रिया कुठेतरी जाऊन ते सोल्युशन देणार आहे का, किंवा देणार असेल तर ती किती पद्धती आणि कशा प्रकारे ती देणार आहे, की ते अगदीच तो जो आता काट्याचा प्रवास वाटतोय तो अरे एवढं सोपं होतं का अनुप्रिया, हे बायका खूप तिला फॉलो करतील, त्या पात्राला फॉलो करतील असं मला वाटतं. आणि त्यामुळे ही मालिका खूप युनिक वाटते मला. आजपर्यंत मीही 10-12 मालिका केल्यात, ही तर मला खूप सिनियर आहे, बट स्टील ही का वेगळी मालिका, ह्याच्यात काय वेगळं आहे की आजही बायकांना पडणारे अशा सिच्युएशन मधले प्रश्न सोडवणारी ती अनुप्रिया आहे. आणि त्यामुळे ते खूप कनेक्ट होईल असं मला वाटतं. आय ॲग्री. आणि दुसरं मला हे म्हणायचं की मला बऱ्याचशा अशा प्रतिक्रिया आल्या की आजकाल कोण एवढं सोचतं, कोण एवढे त्रास सहन करतं, आणि असं नाही करतात. मालिका असल्यामुळे ते आम्हाला खूप एलॅबोरेट करून सगळ्याच गोष्टी एकत्र करून दाखवायच्या असतात. पण असं घडतं, हरीश आता म्हणाला तर ते रिलेटेबल वाटेल आणि एक संदेश पण आहे द्यायला. पर अनुप्रिया अशी आहे ना की ती टोकाचा निर्णय नाही घेते, कारण तिला तिच्या संसारावर, तिच्या कुटुंबावर खूप प्रेम आहे. पण कुठेतरी जाऊन ती हे पण सांगेल की स्वतःचा स्वाभिमान जो आत्ता सध्या ती बाजूला ठेवून स्वतःच्या संसाराला घेऊन चालली, तर स्वतःचा स्वाभिमान तुम्ही बाजूला न ठेवता तुमचं शिक्षण तेवढंच गरजेचं आहे. प्लस फक्त
फक्त सासरच्या लोकांना नाही तर माहेरच्या लोकांना पण एक संदेश असेल तिच्याकडनं, की बरेचदा असं होतं बघ ना, की आता तू लव्ह मॅरेज केलं, ती काय सगळं सोचते कारण तिने लव्ह मॅरेज केलं आहे. त्या माहेरच्या लोकांना जे म्हणतात की अरे नाही सांभाळून घ्या आमच्या मुलीला, तिला त्रास होते, नाही मग आता मुलं करा, म्हणजे मुलं होऊ दे मग सगळं नीट होईल. नाही होत. जर त्या बाईला, त्या स्त्रीला जर सपोर्ट असेल ना आपल्या आईबाबांचा, की ठीक आहे झालं तिने केलं लव्ह मॅरेज, पण सपोर्ट असेल तर ती जाईल ना. सपोर्ट नसताना मग ती तिकडेच राहील आणि मग ते सगळे डिव्होर्सेस तर ठीक आहे, पण आत्महत्या आणि हे सगळं होतं आजकाल बघतोय ते सगळं. पण अनुप्रियाच्या बाबतीत म्हणजे तिच्या माहेरच्यांकडनं पण सपोर्ट नाहीये, चांगली फॅमिली असून सुद्धा. सो एक जर्नी बघायला मिळेल. अशी लग्न होतात, असा डिव्होर्स होतो आणि लोक वेगळे होतात. अनुप्रिया हे पात्र असं आहे ना जे हे दाखवतंय की ऍडजस्टमेंट करावी लागते जर तुम्हाला लग्न संसार टिकवायचा असेल, कारण हे फक्त 2 माणसांचं नसतं. आणि प्रत्यक्षात पण तसंच असतं ना की तुम्हाला थोडं आणि दोघांनी ऍडजस्टमेंट करायची असते, तेव्हा होत नाही. आणि अविनाश ते बघ की त्याला हवाच आहे तुझ्याकडून, तू आत्ता डिव्होर्स दे, पण म्हणजे तो त्या याला गेला अजून थोडंसं तू काय वागली, तू जर म्हणालीस की डिव्होर्स घेऊ का, तो म्हणेल हा चल घे. मला वाटत नाही तो देईल. तो एवढा पॉझिटिव्ह आहे तिच्याबद्दल. पॉझिटिव्ह आहे, बरोबर. अरे पॉझिटिव्ह आहे, तुला माहित नाही पुढे जाऊन तर बाप रे, कारण ते प्रेम कुठेतरी आहे. पण ते म्हणजे ते 17 वर्षानंतर कुठेतरी कमी झालंय. मग ते रिवाईव्ह करायला प्रत्यक्षात पण नवरा बायकोनी प्रयत्न केले पाहिजे. एक्झॅक्टली. आणि हेच त्या प्रोमोच्या शेवटी आहे बघ, ती मुलीला सांगते की हे आपलं असतं, हे संस्कार. आणि मला हे मी पर्सनली पण म्हणतो, मी दीप्ती म्हणून मी हे खूप बघितलंय तिच्याकडे, की ती करताना ना ती वाईट वागू शकत नाही, माहितीये. मी आता खूप जवळून आत्ता गाडीतून येताना ती का रडली असेल आता मी सांगतो. बोल. सो आत्ता ती गाडीतून येताना यासाठी रडली कारण परवा आमचं काहीतरी 3:30 वाजता 3-3:30ला पॅकअप झालं आणि समथिंग त्याच दरम्यान 2-2:30 वाजताना तिचे डोळे असे होत होते. तर रवी सर म्हणाले की तिला ऐकून द्यायला सांगा. तर मी आत्ता तिला तेच म्हटलं की काय होतं का, आपण हे जरा रुटीन आपण सेट करायला पाहिजे, 9-9:30ला पॅकअप, अशी चर्चा चालू होती. टचकन तिचे डोळे भरले रे. ती म्हणली यार मी वाईट केला ना तो सीन. म्हटलं नाही तो चांगला आला सीन, डोंट वरी. नाही मला माहिती आहे मी तो सीन वाईट केला. आणि हे सीन पण नाही आहे, एका रिॲक्शनचं, त्या रिॲक्शनसाठी ती शी इज व्हेरी सेन्सिटिव्ह आणि चांगली ॲक्ट्रेस ती आहेच आहे. आणि माणूस म्हणून ना तिचा तो स्वभाव की ती वाईट नाही वागू शकत. आणि म्हणून मग आय एम डॅम कॉन्फिडंट की हे पात्र हिच्याशिवाय दुसरं कोणी चांगलं नाही करू शकत. कारण एक सोल म्हणून नाही, मला एक खूप पटतं की सोल म्हणून ना तुमच्यामध्ये ह्या पद्धतीचं पात्र, एवढं प्युअर पात्र करायला तुम्ही तेवढं ऑनेस्ट असावे लागतात तुमच्या कलेला घेऊन किंवा आयुष्यामध्ये. बट शी इज, त्यामुळे आय एम प्राऊड ऑफ यू. अरे थँक्यू हरीश, थँक्यू. लाईकवाईज. अरे आम्हाला मजा येते ना. सी शेवटी आम्हाला मजा आली तर लोकांना मजा येणार, ती पोचणार आहे. एक्झॅक्टली. आम्हाला खूप मजा येते. सिन्सिअरली रोज डेली सोपचा अभिनय करणं ही खायची गोष्ट नाही. जेव्हा तुमच्या नावावर 500 एपिसोड, 1000 एपिसोड, मेडल सारखे लागतात ना छातीवर, त्यावेळी आम्हाला माहिती असतं की आम्ही रोज जाऊन काय थंडी, वारा, ताप, आजारपणं, घरच्यांची आजारपणं, घरच्यांना न दिलेला वेळ, हे सगळं काउंट होतं. कारण 500 एपिसोड, 1000 एपिसोड करायला 4 वर्ष लागतात. आता जरा क्लासिक ओल्ड हा एपिसोड आणि ह्या नाही असं कसं चालतं. ऑफकोर्स. आणि कधीतरी दारू प्याला तर तुझ्या बापाचं काय गेलं ग? काय तुझ्या भावानं पैसे पुरवले नाही त्याला? चंद्रकांत चल बाबा चल, तू जरा आतमध्ये जाऊन पड. किती थकलायस रे बाबा, चल 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 ये चल रे बाबा. हो सोनबाई, तू कशाला या लोकांच्या नादाला लागतेस? अगं खान तशी माती. तू तुझ्या कामाला लाग. घरात एक किंवा 2 जण असतात आपल्या टीम मधली. हो अगदी. आमच्या मालिकेत पण आहे. एक तर माझी मुलगी आणि दुसरं म्हणजे माझे दीर, मोठे दीर, ते असे आहेत. आणि आता अलकाताईंना बघितल्यावर मी स्वतःला रिलेटच केलं. जे इमोशन, ज्या टर्मॉईल थ्रू ती जाते, त्यानंतर कोणाचा एक आधार मिळाला ना, एक सपोर्ट मिळाला, एक छान 2 कौतुकाचे शब्द मिळाले किंवा प्रेमाचे शब्द मिळाले की ते बरं वाटतं. पण आमच्या मालिकेत ना अजून एक माझा सपोर्टर आहे असा, तो म्हणजे रेडिओ. ओके. हां, माझं आणि त्या रेडिओचं कनेक्शन जे आहे ना ते फॅन्टॅस्टिक आहे. तो रेडिओ म्हणजे माझा थेरपिस्ट आहे किंवा माझी मैत्रीण आहे किंवा माझा मित्र आहे.
एक असतो ना आधार, किंवा माझा भाऊ किंवा माझी बहीण आहे, ती ज्या तिला घरात जे जे त्रास होतात त्याच्यानंतर जेव्हा ती किचनमध्ये जाते तर एक स्वयंपाक करणं हे तिचं स्ट्रेस बस्टर आहे, आणि त्याचसोबत ते रेडिओ ऐकणं. आणि हे बऱ्याच बायकांना रिलेटेबल पण असेल. आधी तर खूपच रेडिओ ऐकायचे, आजकाल आपल्याला सगळंच म्युझिक ॲप्सवर आणि ह्याच्या त्याच्यावर मिळत असतं, पण बरेच जण पॉडकास्ट पण ऐकतात. ती पण तीच लोक आहेत एक्झॅक्टली. सो पॉडकास्ट सारखंच हे रेडिओ पण आहे. सो माझ्या घरातला कंपॅनियन, तो साथीदार म्हणजे माझा रेडिओ आहे. आणि आमचे असे सोलोज आहेत रे, म्हणजे दोघांचे, त्याच्यावर त्याचं रेडिओचं झूम आणि माझ्यावर झूम, आणि मग माझा मोनोलॉग त्याच्यावर, किंवा ती जी RJ मधुश्री म्हणून तिचं मी ऐकत असते, ती जे बोलते, आणि मग ते मी लिहून ठेवते, मग एक डायरी मेंटेन केली, आणि ते सीन्स कमाल होत आहेत. म्हणजे जरी आम्ही दोघंच आहोत, काही नाहीये. सो असं कोणतरी साथीदार, असं कोणतरी सपोर्ट असणं गरजेचं आहे, आय थिंक. जर का तुम्हाला कळलं नसेल तर यांची मालिका येते मी संसार माझा रेखिते, ही आमची मालिका येते सन मराठीवर रात्री 9:30 वाजता दररोज 1 डिसेंबरपासून. नक्की बघा. झकास. आणि एवढं बोलून आपण हा भाग इथे पूर्ण करूया. येस. आणि तुम्हाला आम्ही पुढच्या भागात लवकरच भेटतो. तोपर्यंत मजा करत राहा आणि असंच भेटूया आपण. धन्यवाद.